तर बीडच्या आष्टीतील लिंबोडी भागात तलाव ओव्हरफ्लो झाला आणि त्यामुळे एकंदरीत पूरस्थिती त्या भागात बघायला मिळते। लिंबोडीतील पुरात अडकलेल्या नागरिकांचं हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुखरूप रेस्क्यू सुद्धा केलं गेलंय। कडा येथे पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांची हेलिकॉप्टरच्या मदतीने सुटका करण्यात आली आहे। अनेक भागात एनडीआरएफ आणि सैन्य दलाच्या माध्यमातून बचाव कार्य सुरू आहे। लिंबोडी येथील तलाव ओव्हरफ्लो झालाय, त्यामुळे ही पूरस्थिती निर्माण झाली आहे। सोबतच आजूबाजूच्या गावाला सतर्क इशारा सुद्धा प्राप्त झालाय। तलाव सध्या ओव्हरफ्लो झालेला आहे, त्यामुळे अनेक माणसं आहेत ती अडकलेली होती आणि त्यामुळे त्यांना वाचवण्याचे, त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्नही सुरू आहेत। बीड जिल्ह्यामध्ये पावसाने धुमाकूळ घातलेला आहे। माजलगाव, वडवणी, धारूर, आष्टी, गेवराई तालुक्याला पावसाने झोडपून काढलाय, त्यामुळे अनेक नद्यांना पूर आलाय। बीडला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला असून आता जे नदीकाठचे रहिवासी आहेत त्यांना सतर्क राहण्याचा इशारा प्राप्त झालाय। या पावसाने माजलगाव कुंडलिका प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। आष्टी तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झालेली असून कडा परिसरामधील 6 गावांना आता पुराच्या पाण्याने वेढा घातलाय। केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील चिंचोली नदीला सुद्धा पूर आलाय। हे दृश्य आपण बघू शकतोय। बीड मधली दृश्य, बीडला पावसाने झोडपलं, त्यामुळे पूरस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे।